परिणाम उलटाच झाला, लोक जास्त घाबरले. म्हणजे पॅनिक बाईंगचा जरी आपण इथे उल्लेख करत असू तरी पण तो सुद्धा एका वेगळ्या इफेक्टमुळेच झालेला आहे. तर याच्यावरती आपण काय उत्तर देणार आहोत? कारण कुठेतरी त्यांना सूचना आधी देता आली असती तर कदाचित अशा पद्धतीची घबराट पसरली नसती. कधी ना कधी तर ही सूचना द्यायचीच होती. आपण जेव्हा ही सूचना केली, 10 मेचा दिवस होता, 10-11 मेची ते ड्युरेशन होतं, की जेव्हा पंतप्रधान मोदीजींनी हे आवाहन केलं होतं, की अशा प्रकारची सिच्युएशन येऊ शकते, तेव्हा तुम्ही ईव्ही किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करा. आपण प्रयत्न केला, आपण वाटही बघितली, आपण बऱ्यापैकी शॉक ॲब्झॉर्ब करायचा प्रयत्न केला. मग जेव्हा लक्षात आलं, की हे फार जास्त हाताबाहेर चाललंय, तेव्हा नक्कीच आपण जनतेला त्याबाबत माहिती दिली आणि जनतेला आवाहन केलं, की सर्वजण मिळून या संकटाला समोर जाऊ. हा काही राजकारणाचा विषय नाही, हा देशावर आलेलं संकट आहे, जगावर आलेलं संकट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण देशाचं चलन देशात राहण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा उपयोग कमी करायला पाहिजे. आणि आत्ताची जी टंचाई आपण त्याच्यावर आज प्रामुख्यानं चर्चा करतोय ती मला अगदी याबाबत पूर्णपणे कल्पना आहे, की आम्ही विदर्भामध्ये राहतो. पुढे पावसाळा येऊ घातलाय, आपल्याला पेरणी करायची आहे, किती शेतकरी डिझेल काय म्हणतात त्याला स्टॉक करत असतात. या सगळ्या गोष्टींची 100% कल्पना आहे. पण तरी सुद्धा बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये सामान्य नागरिक सुद्धा खरेदी करतात, सामान्य नागरिक सुद्धा पॅनिक होतात. शेतकरी सुद्धा, की जे शेतकरी नाही आहेत ते सुद्धा बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात साठवणूक करतात. ही सुद्धा तितकीच खरी गोष्ट आहे, जी की आपल्याला पण एकच प्रश्न विचारते की कुठेतरी आवाहन करणं पंतप्रधानांनी की काटकसर करा, इंधन वाचवा, पण त्याचबरोबर टप्प्याटप्प्याने 4 वेळा अशा पद्धतीने किंमत वाढणं, सुमारे 7 ते 8 रुपये डिझेल आणि पेट्रोलची, काय इफेक्ट सर्वसामान्यांवरती होईल असं तुम्हाला वाटतं? कारण मला तर असं वाटतं की पॅनिक बाईंग कुठेतरी ह्याच्यातनं होण्याची शक्यताच निर्माण होते, नाही का? नाही, तुम्ही जे म्हणताय निश्चित किमती वाढल्या या आपण सर्वांनी बघितल्या आहे आणि ज्या टक्केवारीमध्ये या किमती वाढल्या त्या जर का अशा चालू राहिल्या तर थोडं बहुत कुठे ना कुठे प्रमाणात महागाईवर त्याची झळ म्हणजे असर आपल्याला बघायला मिळेल. पण हे सगळं होत असताना कुठेतरी मॉनिटरी पॉलिसी सुद्धा असते, की जे या महागाईला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असते. आपण क्रेडिट पॉलिसी आणि मॉनिटरी पॉलिसी या दोन्हीच्या माध्यमातून महागाईला आटोक्यात ठेवू. नक्की. हनुमानजी, तुम्हाला असं वाटतं की महागाईला आटोक्यात ठेवता येऊ शकतं मॉनिटरी पॉलिसीच्या माध्यमातून?